नमस्कार. तुम्ही ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की काही वाक्य पाहिलीत आपण जी मराठी वाक्यातून आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलीत. तशीच आज आपण काही वाक्य पाहणार आहोत. तर ती आज हेल्थ या शब्दापासून बनलेली वाक्य आहेत. चला तर मग पाहूया. डॉक्टर, मी भात खाल्ला तर चालेल का? मे आय टेक राईस डॉक्टर? पुढचं, मला माझ्या प्रकृतीची काळजी वाटते. आय एम अँक्शियस अबाउट माय हेल्थ. तो डोळ्यांचा डॉक्टर आहे. ही इज ॲन आय स्पेशलिस्ट. त्याची स्मरणशक्ती आश्चर्यकारक आहे. ही हॅज अ वंडरफुल मेमरी. व्यायाम सगळ्या रोगांवर अचूक औषध आहे. एक्सरसाइज इज पॅनास फॉर ऑल फिजिकल एलिमेंट्स. तुझा भाऊ कोणाचे औषध घेतो? अंडर हुज ट्रीटमेंट इज युअर ब्रदर. काळजीचे कारण नाही. देअर इज नो कॉज फॉर वरी. तुला थर्मामीटर पाहायला येते का? कॅन यू रीड अ थर्मामीटर? डॉक्टरांचा सल्ला घे. कन्सल्ट अ डॉक्टर. मी तापातून उठलो आहे. आय हॅव रिकवर्ड फ्रॉम माय इलनेस. त्याची तब्येत ठीक नाही. ही इज इंडिस्पोज्ड. रोग बरा करण्यापेक्षा होऊ न देणे श्रेयस्कर. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रसन्न राहणे हे सर्वात गुणकारी टॉनिक आहे. हॅपीनेस इज द बेस्ट टॉनिक. आज मला बरे वाटत नाही. आय एम नॉट फीलिंग वेल टुडे. काल त्याला बरे नव्हते. ही वॉज नॉट वेल एस्टरडे. मी खूपच थकलो आहे. आय एम डेड टायर्ड. आज तो कसा आहे? हाऊ इज ही टुडे? कालच्यापेक्षा आज तो बरा आहे. टुडे ही इज बेटर दॅन एस्टरडे. त्याचे डोके दुखत आहे. ही हॅज अ हेडेक. माझी तब्येत चांगली नाही. माय हेल्थ इज डाऊन.